नमस्कार. सादर करत आहे ठाणे वार्ता. ठक घडामोडी. येत्या 19 फेब्रुवारी रोजी ठाण्यात शिवजयंती उत्सवानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन. ठाणे महापालिकेच्या पाणी बिलांच्या वसुलीने ओलांडला 100 कोटींचा टप्पा. 992 थकबाकीदारांना पाठवल्या नोटिसा. पण राम मराठे संगीत महोत्सव ही ठाण्याची गौरवशाली परंपरा. संगीत भूषण पण राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार पंडित विश्वनाथ कान्हेरे यांना तर युवा पुरस्कार वेदश्री खाडिलकर यांना प्रदान. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूबवर फॉलो करायला विसरू नका. तर पाहूया ठक घडामोडी विस्तारितपणे पण काही क्षणात. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. 2-4 माणसं सोडली तर कोण खुश आहे असं वक्तव्य भास्कर जाधव यांच्या नाराजीनंतर एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. संच यामुळेच उद्धव ठाकरेच्या पक्षातील अनेक जण आमच्या पक्षात पक्षप्रवेश करत आहेत हे आज तुम्ही पाहिलं असेल असंही त्यांनी सांगितलं. आम्हाला शिव्या शाप देण्यापेक्षा आपल्याला का सोडून जात आहेत याचं त्यांनी आत्मचिंतन करावं असंही त्यांनी सांगितलं. नुकतीच डॅमेज कंट्रोलची त्यांची बैठक पार पडली, ज्यांनी शिवसेनेला, हिंदुत्वाला, बाळासाहेबांच्या विचारांना डॅमेज केलं. त्यांनी आता बैठक घेऊन काय फायदा? ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही. लोक स्वतःहून पक्षात येत आहेत. त्यांचं आम्ही स्वागत करत आहे. विकास विरोधी जे आहेत त्यांना कार्यकर्ते सोडत आहेत. दिल्लीतील घटना दुर्दैवी आहे. त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी असून पंतप्रधान देखील त्यांच्यासोबत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. सकल मराठा सार्वजनिक शिव उत्सव मंच ठाणे यांच्या वतीने यंदा ठाण्यात भव्य दिव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाच्या अनुषंगाने ठाणे शहर आणि जिल्हा तालीम संघ यांच्या मान्यतेने महिला आणि पुरुषांच्या कुस्तीचे आयोजन केले आहे. भव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे. सदर मैदानात अनेक प्रेक्षणीय लढती पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेत विजेत्यांना मराठा केसरी किताबासह 2 चांदीच्या गदा दिल्या जाणार आहेत, अशी माहिती आयोजकांच्या वतीने रमेश आंबरे यांनी दिली. येत्या 19 फेब्रुवारी रोजी ठाण्याच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदानात या शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी मराठा भूषण पुरस्कार देऊन देखील काही मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात डॉक्टर सिमरन धनंजय समुद्रे, सामाजिक क्षेत्रात लक्ष्मण बेलगोजी, इतिहासकार, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विश्वंभर शिंदे, क्रीडा क्षेत्रात पैलवान रंगराव पाटील, तर विशेष सन्मान चितसर मानपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई किशोर साळुंखे, सामाजिक क्षेत्रात चंद्रकांत प्रभाकर बागल, CP बागल, अशा या 6 मान्यवरांचा मराठा भूषण पुरस्कार 2025 ने सन्मान करण्यात येणार आहे. या शिवजयंती उत्सवाची सुरुवात सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून होणार आहे. दुपारी 3 वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केला असून प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू दिली जाणार आहे. दुपारी 4 वाजता शिवव्याख्याते डॉक्टर विश्वंभर शिंदे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून
5 वाजेच्या सुमारास भव्य मराठा केसरी मर्दानी महिला व पुरुष कुस्ती स्पर्धांना सुरुवात होणार आहे। या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे। या जयंती उत्सवास ठाणे शहरातील सर्व शिवप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन रमेश आंबरे यांनी केले आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। या निमित्ताने कल्याणमधील वेद आर्ट अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसोबत मिळून 40 चौरस फूट आकाराची भव्य व आकर्षक रांगोळी साकारली। खडकपाडा येथील रॉक माउंट बिल्डिंग येथेही भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे। शिक्षक विद्यार्थ्यांनी तब्बल 4 ते 5 तास मेहनत घेऊन ही कलाकृती पूर्ण केली। दिवसांपूर्वीच आपण ठाण्यामध्ये जनता दरबार घेणार असल्याचे वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी ठाण्यामध्ये वक्तव्य केले होते। या वक्तव्यावरून अनेक चर्चांना उधाण आले होते। आज ठाणे शहरात विविध ठिकाणी वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचा दरबार येत्या 24 फेब्रुवारी रोजी खारकर आई येथे होणार असल्याचे बॅनर विविध ठिकाणी झळकले असून या बॅनरवर माजी खासदार संजीव नाईक त्याचबरोबर इतर नेत्यांचे देखील फोटो लावण्यात आले आहेत। विशेष म्हणजे हे बॅनर लावण्याची सुरुवात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराजवळ असलेल्या नितीन कंपनी जंक्शन पासून करण्यात आली असून संपूर्ण शहरभर हे बॅनर लावण्यात आले आहेत। भिवंडी लोकसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात आरोग्य सेवा मिळत नसल्यामुळे आज आरोग्य विभागाची चर्चा करण्यात आली। खाजगी रुग्णाच्या बाहेर पारदर्शक फलक लावणे आवश्यक करा अन्यथा कारवाई करा। अपुरे डॉक्टर अस्वच्छता रुग्णालय याकडे आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप खासदार सुरेश म्हात्रे यांनी केला आहे। महिला प्रसूतीगृह बिकट परिस्थितीत आरोग्य उपसंचालक भेट घेण्यात आली असून रुग्णालयात अनेक कामे पूर्ण झालेली नाही। पीडब्ल्यूडी विभागाकडून ती काम लवकरात लवकर मार्गी लागावी। आरोग्य आणि शिक्षण विभागात हलगर्जीकरणांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। आम्हाला सेवा द्यावी, आमच्या जागा जमिनीतून पाणी जातं आणि आमच्यासाठी पाणी देत नसाल तर याच्या पुढे शहापूर मुरबाड भिवंडी या विभागातून मुंबईला पाणी जाणार नाही। निधीबाबत ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत राजकारण होत नाही, विकास कामावर कोणताही भेदाभेद होणार नाही हा माझा विश्वास असल्याचंही त्यांनी सांगितलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मी भेट घेतली असून भिवंडीत मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या 800 करोडचा साठा जप्त केला। फक्त 2 जणांवर कारवाई करण्यात आली आहे, तर प्रमुख आरोपीवर कारवाई झाली नसून लवकर चौकशी होणार असे आदेश शहा यांनी दिल्याचंही त्यांनी सांगितलं। ठाण्या ठाण्यामध्ये आज युवा सेनेच्या वतीने छावा चित्रपटाचे स्क्रीनिंग करण्यात आले। यावेळी या कार्यक्रमाला मराठी चित्रपटातील दिग्दर्शक विजू माने, अभिनेते संतोष जुवेकर त्याचप्रमाणे आयोजक यज्ञेश भोईर हे देखील उपस्थित होते। यावेळी संतोष जुवेकर यांनी माध्यमांशी संवाद साधला असताना संभाजी महाराजांच्या संपूर्ण जीवनपट या चित्रपटामध्ये आहे आणि हा जीवनपट प्रत्येक मराठी युवकांनी पाहावा असं सांगितलं, जेणेकरून त्यांना छत्रपती संभाजी महाराज समजतील। तर विजू माने यांनी हा संपूर्ण चित्रपट हा महाराष्ट्राच्या एका मोठ्या राजाची अतिशय महत्त्वाची युद्धनीती सांगणार असल्याचे सांगितलं। त्याचप्रमाणे आयोजक यज्ञेश भोईर यांनी मी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा चित्रपट सर्वसामान्य माणसांना पाहायला यावा म्हणून टॅक्स फ्री करण्यात यावे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्राचा इतिहास प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाकडे, मराठी माणसाकडे जाईल।
म्हणून आज स्क्रीनिंग हे मोफत केले असल्याचे सांगितले. तर विभाग प्रमुख एकनाथ भोईर यांनी छत्रपती संभाजी महाराज हे फक्त आणि फक्त महाराष्ट्रासाठी नव्हे तर हिंदू राष्ट्रासाठी कसे लढले याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे हा चित्रपट असल्याचे सांगितले. बाजारात महाराष्ट्रासह इतर राज्यातून मोठ्या प्रमाणात आवक होत असल्यामुळे बाजारात गाजर 16 रुपये प्रति किलो, कारले 12 रुपये तर काकडी 8 रुपये तर मेथीची जोडी किंवा 8 मटारच्या शेंगा 24 ते 28 रुपये प्रति किलो, फ्लॉवर 12 तर कोबी 8 रुपये प्रति किलो एवढ्या कमी दराने विक्री होत असल्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे आम्हाला व्यापार करताना खूप त्रास सहन करावा लागतोय. यावर सरकारने काहीतरी उपाय काढावा, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. होईपर्यंत बाजारात असाच दर असू शकतो. त्यामुळे होईपर्यंत आम्हाला असाच त्रास होणार आहे, होईनंतर फरक पडेल व सर्व सुरळीत होईल असे व्यापाऱ्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेने पाणी बिल थकबाकी वसुलीकरता सुरू केलेल्या धडक मोहिमेमुळे पाणी बिल वसुलीच्या 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी याच काळातील वसुलीच्या तुलनेत 18 कोटी रुपयांची जास्त वसुली झाली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत संपूर्ण महापालिका क्षेत्रात 9603 जोडण्या खंडित केल्या असून 411 मोटर पंप जप्त केले आहेत. तसेच 547 पंप रूम सील करण्यात आले आहेत. तर 9923 थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. महापालिकेची पाणी बिल रक्कम सुमारे 225 कोटी रुपयांच्या घरात आहेत. त्यापैकी 76 कोटी रुपये ही थकबाकी असून चालू वर्षाची बिल रक्कम ही 148 कोटी रुपये आहे. एकूण बिलांच्या रकमेपैकी आतापर्यंत 106 कोटी रुपयांची वसुली करण्यात आल्याची माहिती उपनगर अभियंता विनोद पवार यांनी दिली आहे. पाणी बिलाची थकबाकी न भरल्यास जोडणी खंडित करून पाणी पुरवठा बंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. तसेच अतिरिक्त आयुक्त संदीप मावी या वसुलीबाबत सातत्याने आढावा घेत असल्याचेही पवार यांनी सांगितले. पाणी बिलाच्या साप्ताहिक वसुलीचे लक्ष्य निर्धारित करून पाणी बिल वसुली अभियान सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार पाणी बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी महापालिकेच्या सर्व प्रभागात जोडणी खंडित करणे, मोटर पंप जप्त करणे, मीटर रूम सील करण्यात येत आहेत. तसेच पाणी बिलाचा भरणा न करता खंडित जोडणी परस्पर पुन्हा कार्यान्वित करून घेतल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रभाग समितीतील पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांच्या नेतृत्वात पाणी बिल वसुलीची मोहीम राबविण्यात येत असून कारवाईत हयगय करू नये, असे त्यांना निर्देश देण्यात आले आहे. तसेच पाणी बिल वसुलीत हयगय करणारे अभियंता आणि लिपिक यांच्यावर शिस्तभंग तसेच वार्षिक वेतनवाढ रोखण्याची कारवाईही प्रस्तावित आहे. तरी नागरिकांनी पाणी बिल वेळेत भरावे, तसेच थकबाकीदारांनी बिल भरून पालिकेस सहकार्य करावे. अन्यथा जोडणी खंडित करण्यात येईल, असे उपनगर अभियंता विनोद पवार यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या संयोजनाच्या थकीत देयकाची चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये 100% सूट लागू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. ही योजना 31 मार्च 2025 या कालावधीत लागू राहील. या योजनेचा लाभ घेऊन थकीत व चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये 100% सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील. या धोरणात्मक निर्णयापूर्वी ज्या घरगुती पाणी बिल धारकांनी पाणी पुरवठा देयके जमा केली असतील अशांना सदरची सवलत योजना लागू असणार नाही. तसेच ही योजना व्यावसायिक संयोजन धारकांना लागू असणार नाही.
संगीत भूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सवाच्या 29व्या वर्षाच्या कसाध्याय पंडित विश्वमोहन भट्ट आणि सलील भट्ट यांच्या मोहन वीणा वादनाने तसेच पंडित शौनक अभिषेकी यांच्या गायनाने लिहिला गेला। त्याचबरोबर अखेरच्या दिवशी झालेल्या संगीत बावनखणी या नाटकाच्या प्रयोगास रसिकांची हाऊसफुल उपस्थिती होती। ठाणे महानगरपालिका आयोजित संगीत भूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत समारोहाचे यंदाचे 29वे वर्ष होते। डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे 3 दिवस हा महोत्सव रंगला। रविवारी महोत्सवाच्या सांगतेच्या दिवशी लेखक विद्याधर गोखले यांच्या समर्थ लेखणीमुळे अजरामर झालेले आणि शवंत देव यांच्या संगीताने नटलेले संगीत बावनखणी हे 2 अंकी नाटक सादर झाले। त्याची रंगावृत्ती, नेपथ्य संकल्पना आणि दिग्दर्शन श्रीकांत दादरकर यांचे होते। संगीत मार्गदर्शन ज्ञानेश पेंढारकर, नृत्य मार्गदर्शन स्मृती पदे यांचे होते। तर निर्मिती प्रमुख म्हणून शुभदा दादरकर यांनी जबाबदारी सांभाळली। गौतम कामत, मैत्रेयी नायक, अभिजीत कासेखेडीकर, प्राची जोशी फर्नांडिस, प्रसाद केकर, हेमंत किरकिरे, प्रतीक फणसे, विधी मोरे, चंद्रकांत जोशी, तन्वी गोरे आणि धवल भागवत या कलाकारांनी या भूमिका साकारल्या। रसिकांची सर्वाधिक उपस्थिती या प्रयोगास लाभली। दुसऱ्या सत्रात पण शौनक अभिषेकी यांच्या स्वरांत रसिक न्हाऊन निघाले। त्यांना हार्मोनियम साथ अनंत जोशी यांनी तर तबला साथ तेजोवरिश जोशी यांनी केली। तर महोत्सवाची सांगता पंडित विश्वमोहन भट्ट आणि सलील भट्ट यांच्या मोहन वीणा वादनाने झाली। त्यांना तबला साथ पंडित मुकुंदराज देव यांनी केली। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या ईमेलवर कळवू शकता। ठक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, येत्या 19 फेब्रुवारी रोजी ठाण्यात शिवजयंती उत्सवानिमित्त भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजन। ठाणे महापालिकेच्या पाणी बिलांच्या वसुलीने ओलांडला 100 कोटींचा टप्पा। 992 कबाकीदारांना पाठवल्या नोटिसा। पण राम मराठे संगीत महोत्सव ही ठाण्याची गौरवशाली परंपरा। संगीत भूषण पण राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार पंडित विश्वनाथ कान्हेरे यांना तर युवा पुरस्कार वेदश्री खाडिलकर यांना प्रदान। या होत्या ठाणे वार्ता। आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज संच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या। तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर। धन्यवाद।